रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. घरगुती व व्यावसायिक गॅस दरवाढी विरोधात पनवेलमध्ये काँग्रेसकडून आज 12 मार्च रोजी काँग्रेस भवन ते प्रांत कार्यालयापर्यंत गॅस सिलेंडरची मयत यात्रा काढून भाजप सरकार विरोधात आक्रोश व्यक्त केला. इराण-इस्रायल युद्ध चालू असल्यामुळे देशामध्ये गॅसच्या किमती घरगुती 60 रुपये व हॉटेल कमर्शियल 110 रुपयाने वाढल्यामुळे प्रांत कार्यालय येथे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, नगरसेवक हरीश केने, काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष हिमराज म्हात्रे, नगरसेवक लतीफ शेख, नगरसेविका लीला कातकरी, महिला प्रभारी चंद्रकला नायडू, अमित लोखंडे आदीचे काँग्रेस अधिक कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. मोदी सरकारने ही अंत्ययात्रा निघाली त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर जे युद्ध चालू आहे हे फार खेदजनक आहे. परंतु युद्ध परदेशात चालू असताना आपल्याकडे महिनाभर पुरेल एवढा गॅस, इंधन सगळं असताना देखील अचानक तुम्ही 60 रुपयानं घरगुती गॅस आणि 115 तुम्ही कमर्शियल गॅसचा भाव वाढवलाय. म्हणजे कुठेतरी लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार हा भाजपा सरकारचा आहे. हे वाटच बघत असतात कुठे काय झालं ना, लोकांच्या लोणीवरचं टाळूवरचं आम्ही लोणी कसं खावं, याच्यासाठी हे भाजपा सरकारची रणनीती. यांना या युद्धाशी किंवा मागच्या कोविडमध्येही कोणाला लोकांच्या यांना सुखाशी काही देणं घेणं पडलं नाही. फक्त यांना यांच्या तिजोऱ्या खिसं कसं भरायचं आहे हाच एकमेव अजेंडा भाजपा सरकारचा. म्हणून आम्ही गॅसची तिरडी अंत्ययात्रा करून आम्ही या प्रांत महोदयांना निवेदन दिलंय का याच्यावर जो आता येणाऱ्या काळामध्ये काळा बाजार होणार आहे त्याच्यावर तुम्ही भरारी पथक ठेवून त्याची शहानिशा करा. नाहीतर आता लोकांच्या हजारोच्या संख्येने रांगा लागलेल्या आहेत आणि त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी एक भरारी पथक नेमून लोकांना घरपोच गॅसची सेवा कशी मिळेल आणि निश्चिंत होऊन याच्या अगोदर ज्या पद्धतीनं गॅस घरपोच होत होता तशा पद्धतीनं गॅस त्यांचा घरपोच कसा होईल यासाठी त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. ठिकाणी मोदी सरकारने पूर्णपणे ह्या देशाला फसवलेलं आहे. आत्मनिर्भर भारताची घोषणा केली. देश आहे का आत्मनिर्भर? आज 50 ते 60% आपल्याला गॅस, तेल आयात करायला लागतो. मग यांचा आत्मनिर्भर गेला कुठे? आज देशाची सतत फसवणूक करत आहे आणि ही परिस्थिती आज देशाची वाईट परिस्थिती तुम्हाला दिसत आहे. देश वाईट परिस्थितीत जात आहे. आज यासाठी आम्ही विरोध करायला आलो. आज आमचे जिल्हाध्यक्ष सुदामजी पाटील आहेत, आमचे सर्व नगरसेवक आणि सर्व कार्यकर्ते आहेत की या सरकारला जाग आली पाहिजे. कुठेतरी हे जनतेचे प्रश्न आहेत. आज 2-4 दिवस झाली जनता रस्त्यावर रांगा लावून गॅस सिलेंडरसाठी रांगा लावलेल्या आहेत. आज तुम्ही दरवाढ केलेली आहे 60 रुपयाने, ते तर आहेतच, पण सिलेंडर मिळतात का? नाही मिळत. मग याच्यामुळे काय होतं का आज 3 ते 4 आमच्या सुदामजींनी सांगितले की 3 ते 4 हजारनी सिलेंडर ब्लॅक मध्ये विकला जात आहे. याच्यावर तरी कुठेतरी ह्या सरकारने बंधन आणायला पाहिजे की आज जनता सर्वच बाबतीत होटपळत निघत आहेत. आज हॉटेल व्यावसायिकांना बंद केलेला गॅस देणे. मग आज हॉटेल व्यावसायिकाला तुम्ही बंद केल्यानंतर त्या व्यापाऱ्यांनी करायचे काय? त्या ठिकाणी जे कामगार असतात त्याही करायचं काय? आणि ह्या आज पूर्ण देशभर ह्या हॉटेलमध्ये जेवणासाठी, नाश्ता जाण्यासाठी जे नागरिक आहे त्यांची काय अवस्था होते? कारण प्रत्येक जण काय घरात जेवण बनवत नाही. बरेचसे कामगार, व्यापारी इकडे तिकडे कामानिमित्त जात असतात, ते हॉटेलमध्ये आपला नाश्ता आणि जेवण करत असतात. हे जर बंद झालं तर देशात अराजकता निर्माण होईल. हे कुठेतरी या सरकारला जाग यावी हा आमचा उद्देश होता आणि जनतेलाही जाग यावी की हा मोदी सरकार आपल्याला फसवत आहे. जसा ब्रिटिशांनी फसवला की साम दाम दंड थोडा जोडा अशी नीती अवलंबली आणि 150 वर्ष राज्य केला. तीच परिस्थिती मोदी सरकार करीत आहे. कुठेतरी निवडणुका आल्या का जनतेला भूलथापा द्यायचा, आर्थिक साम दाम दंड सर्व वापरायचे, कुठेतरी सतत बसायचे. पण आर्थिक जो देशाचा परराष्ट्रीय धोरण आहे हा या लोक पूर्णपणे फेल झालेले आहेत. त्यामुळे आज देश अतिशय वाईट परिस्थितीत चाललेला आहे. म्हणून माझी जनतेला आपल्या मार्फत विनंती आहे की यांच्या भूलथापांना तुम्ही बली पडू नका. निवडणुका आल्या का हे साम दाम दंड सर्व प्रयत्न करतील आणि खुर्चीवर बसतील, परंतु देशाचा कुठल्याही प्रकारचे हे नियोजन यांच्याकडे नाही. देश अधोगतीला चाललेला आहे. म्हणून आपल्या माध्यमातून जनतेला विसरतो यांच्या भूलथापांना बली पडू नका. आणि आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून या राज्य सरकारचा असो केंद्र सरकारचा मी निषेध करतो.